नमस्कार मित्रांनो, या पुढील व्हिडिओमधून गुंतवणुकीसाठी टेक्निकल अनालिसिसचा उपयोग कसा करायचा त्याबद्दलची माहिती मी देणार आहे. ही माहिती गुंतवणूक आणि ट्रेडिंग करण्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून सर्वांनी हे सर्व व्हिडिओ योग्य त्या क्रमाने पाहावे आणि त्याचा उपयोग करून घ्यावा. यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रथम टेक्निकल अनालिसिसच्या उपयोगाबद्दल माहिती घेऊ. टेक्निकल अनालिसिस केले असता स्टॉकच्या ट्रेंडबद्दल माहिती मिळते. तसेच डाऊन ट्रेंड बदलून अप ट्रेंड कधी सुरू झाला किंवा अप ट्रेंड बदलून डाऊन ट्रेंड केव्हा सुरू झाला याची माहिती मिळते. ही माहिती योग्य वेळी म्हणजे खूप लवकर जर मिळाली तर याचा फायदा होतो. समजा तुम्हाला डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंड सुरू झाला याची लगेच माहिती मिळाली तर तो स्टॉक तुम्ही खूप कमी दरात खरेदी करू शकाल. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे स्टॉकची किंमत वाढली असता जेव्हा डाऊन ट्रेंड सुरू झालेली माहिती लगेच मिळते त्यावेळी तो स्टॉक विकून जास्तीत जास्त फायदा तुम्ही मिळवू शकता. याशिवाय टेक्निकल अनालिसिस केले असता अपेक्षित फरक किती कालावधीत मिळेल आणि तो किती असेल याची माहिती आपणाला पुष्कळ वेळा मिळू शकते. आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे नक्की काय ते पाहू. टेक्निकल अनालिसिसला चार्टिंग असेही म्हणतात. स्टॉकची किंमत आणि वेळ याचा चार्ट तयार करतात. शिवाय स्टॉकच्या हालचालीचा संबंध व्हॉल्यूम म्हणजे स्टॉकची उलाढाल याच्याशी जोडून स्टॉकची किंमत भविष्यामध्ये कोणत्या प्रकारे बदलेल याचा अंदाज करणे याला टेक्निकल अनालिसिस म्हणतात. यासाठी पुष्कळ प्रकारच्या निर्देशकांचा म्हणजे इंडिकेटर्सचा उपयोग केला जातो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे जरुरीचे आहे. ती म्हणजे टेक्निकल अनालिसिस करून स्टॉकच्या किमतीबद्दल 100% खरे अंदाज करता येत नाही. पण जे अंदाज केले जातात त्यातील 80% अंदाज खरे ठरू शकतात. म्हणजे जर तुम्ही 5 वेळा खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेतला तर त्यातील 4 निर्णय हे योग्य होतील, बरोबर होतील आणि एक निर्णय चुकीचा होऊ शकेल. परंतु या प्रमाणामध्ये जरी यश मिळाले तरी गुंतवणूकदार स्वतःचा फायदा करून घेऊ शकतात. शिवाय चुकीच्या निर्णयामुळे होणारा तोटा कमीत कमी कसा करता येईल याबद्दलची माहिती देखील टेक्निकल अनालिसिसमुळे आपल्याला मिळते. त्यामुळे फायदा अधिक होतो आणि तोटा कमी होतो. सरतेशेवटी आपण फायद्यामध्ये राहू शकतो. आपणापैकी पुष्कळ जणांना असा प्रश्न पडलेला असेल की टेक्निकल अनालिसिसचा नक्की उपयोग होतो का? मित्रांनो, याचे उत्तर होय असेच आहे. याला 2 महत्वाची कारणे आहेत. स्टॉकची खरेदी किंवा विक्री पूर्णपणे रँडमली होत नसते. म्हणजे अविशिष्ट प्रकारे होत नसते. ठराविक किंमत आल्यानंतरच खरेदी आणि ठराविक किंमत आल्यानंतर विक्री सुरू होते. या किमतींना अनुक्रमे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असे म्हणतात. दुसरी गोष्ट अशी की जे ट्रेडर लहान किंवा मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करतात ते टेक्निकल अनालिसिस पाहूनच गुंतवणूक करतात असे आढळले आहे. आणि अशा गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा की टेक्निकल अनालिसिसचा उपयोग नक्कीच होतो. म्हणून हे शिकून सराव करून नंतरच गुंतवणूक करणे चांगले. टेक्निकल अनालिसिसच्या वेगवेगळ्या तंत्राविषयीची माहिती घेण्यापूर्वी काही मूलभूत गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे स्टॉकची किंमत. स्टॉकची किंमत मागणी आणि पुरवठा या तत्वाने ठरते. मागणी म्हणजे खरेदी करणारे अधिक असल्यास किंमत वाढते आणि पुरवठा म्हणजे विक्री करणारे अधिक असल्यास किंमत कमी होते. कोणत्याही लहान किंवा मोठ्या कालावधीसाठी स्टॉकच्या 4 किमती असतात.
हे कालावधी काही मिनिट किंवा एक दिवस, आठवडा किंवा महिना असे असू शकते. या चार किमती म्हणजे ओपन, हाय, लो आणि क्लोज. जी वेळ आपण ठरवतो त्या वेळेच्या सुरुवातीला जी किंमत असते ती ओपन. वेळ संपत आली असताना जी किंमत असते ती क्लोज प्राइस. याशिवाय या वेळेमध्ये स्टॉकचे जास्तीत जास्त आणि कमीत कमी किमतीला सौदे होतात. त्यापासून आपल्याला स्टॉकची हाय किंमत आणि स्टॉकची लो किंमत मिळते. थोडक्यात स्टॉकला ओपन, हाय, लो, क्लोज किंवा OHLC अशा चार किमती असतात. या किमती दर्शविण्यासाठी दोन सोयी केलेल्या आहेत. त्यातली पहिली सोय म्हणजे बार. बारमध्ये उभ्या रेषेच्या वरचे टोक हाय प्राइस दाखवते आणि खालचे टोक लो प्राइस दाखवते. त्या बारच्या डाव्या बाजूला जी आडवी रेष असते ती आडवी रेष ओपन प्राइस दाखवते आणि बारच्या उजव्या बाजूला जी आडवी रेष असते ती क्लोज प्राइस दाखवते. कॅन्डलस्टिक मध्ये ओपन आणि क्लोज प्राइस ही आयताद्वारे दाखवली जाते. या आयताचे एक टोक ओपन प्राइस दाखवते आणि दुसरे टोक क्लोज प्राइस दाखवते. त्या आयताच्या वरती आणि खाली रेषा काढून हाय प्राइस आणि लो प्राइस दाखवण्यात येते. या रेघांना टेल किंवा शॅडो असे म्हणतात. जेव्हा क्लोज प्राइस ओपन पेक्षा अधिक असते तेव्हा बार किंवा कॅन्डलस्टिक बुलिश आहे असे म्हणतात आणि त्याला हिरव्या रंगामध्ये दाखवतात. या उलट क्लोज प्राइस ओपन प्राइस पेक्षा कमी असल्यास तो बार किंवा कॅन्डलस्टिक बिअरिश आहे असे म्हणतात आणि त्याला लाल किंवा काळा रंग देतात. बुलिश बार किंवा कॅन्डलस्टिक असेल त्या वेळी किंवा त्या दिवशी खरेदी करणारे जास्त असतात. म्हणजे त्या स्टॉकचा कंट्रोल खरेदी करणाऱ्यांच्याकडे असतो किंवा बायर लोकांच्याकडे असतो. या उलट ज्यावेळी बिअरिश बार किंवा कॅन्डलस्टिक तयार होते त्या वेळी किंवा त्या दिवशी विक्री करणाऱ्यांची संख्या अधिक असते आणि त्या स्टॉकचा कंट्रोल सेलर्सकडे असतो असे म्हटले जाते. स्टॉकची प्राइस आणि वेळ याचा चार्ट तयार करणे ही एक दुसरी महत्वाची पायरी टेक्निकल अनालिसिस मध्ये येते. हा चार्ट तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या किमती घेतल्या जातात. उदाहरणार्थ केवळ क्लोजिंग प्राइस किंवा OHLC प्राइसेस. या चित्रामध्ये आपण क्लोजिंग प्राइस घेऊन चार्ट बनवलेला पाहतो. यासाठी क्ष अक्षावरती दिवसाची नोंद केलेली आहे आणि य अक्षावरती किमतीची नोंद केलेली आहे. अशा प्रकारे चार्ट तयार करण्यासाठी जेव्हा फक्त क्लोजिंग प्राइस वापरली जाते त्याला लाईन चार्ट असं म्हणतात. या चित्रामध्ये आपण SBI चा लाईन चार्ट पाहता. जर चार्ट तयार करण्यासाठी बार वापरले तर त्याला बार चार्ट असे म्हणतात आणि जर कॅन्डलचा वापर केला तर त्या चार्टला कॅन्डलस्टिक चार्ट असे म्हणतात. यातील सर्व प्रकारचे चार्ट टेक्निकल अनालिसिस करताना वापरले जातात. तिसरी महत्वाची मूलभूत गोष्ट सपोर्ट आणि रेझिस्टन्स बद्दल आहे. थोडक्यात सांगायचे तर ज्या किमतीजवळ खरेदी वाढते आणि स्टॉकची किंमत वाढण्यास सुरुवात होते त्या किमतीला सपोर्ट असेल. या उलट ज्या किमतीजवळ विक्री करणारे वाढतात आणि स्टॉकची किंमत खाली जाऊ लागते
त्या किमतीला रेझिस्टन्स असे म्हणतात. डावीकडच्या चित्रामध्ये ह्या निळ्या रेषेपासून जेव्हा जेव्हा किंमत या निळ्या रेषेजवळ येते तेव्हा ती पुन्हा वाढावयास लागते. म्हणून या रेषेजवळ जी किंमत आहे त्याला सपोर्ट किंमत असे म्हणतात. या उलट उजवीकडच्या चित्रामध्ये जेव्हा जेव्हा निळ्या रेषेजवळ किंमत येते तेव्हा तेव्हा ती पडू लागते. म्हणजे गुंतवणूकदार यापेक्षा जास्त किंमत देण्यास तयार नाही असे स्पष्ट होते. म्हणून या किमतीच्या लेवलला रेझिस्टन्स असे म्हणतात. आता या चित्रामध्ये आपल्याला T1 आणि T2 असे दोन टॉप दिसतात आणि B1 आणि B2 असे दोन सपोर्ट असे दिसतात. B1 आणि B2 या लेवलला किंमत आली असता ती पुन्हा वाढू लागते. म्हणून B1 आणि B2 या बिंदूंना सपोर्ट असे म्हटले जाते. तर T1 आणि T2 या लेवल जवळ ज्यावेळी प्राइस येते त्यावेळी ती पुन्हा पडू लागते. म्हणून T1 आणि T2 या बिंदूंना रेझिस्टन्स असे म्हणतात. मित्रांनो, टेक्निकल अनालिसिसची अनेक तंत्रे आहेत. आता आपण टेक्निकल साठी जी पार्श्वभूमी तयार केली आहे ती लक्षात ठेवून त्या तंत्रांची माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. पण तुम्ही या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भागाची माहिती लगेच मिळू शकेल. हा भाग पाहिल्याबद्दल धन्यवाद.